शीलवन्ती शीलवन्ती। एका समृद्ध नगरामध्ये शीलवती नावाची एक तरुणी राहत होती। तिचे नाव जितके सार्थ होते तितकेच तिचे रूपही लोभसवाणे होते। पण शीलवतीची खरी ओळख तिच्या सौंदर्यात नसून तिच्या गुणांमध्ये होती। ती मनाची अत्यंत निर्मळ, सुसंस्कृत आणि एकवचनी होती। एकदा दिलेला शब्द ती प्राणापलीकडे जपायची। तिच्या सौंदर्याची आणि स्वभावाची कीर्ती संपूर्ण नगरात पसरली होती। लोक म्हणायचे, देव प्रसन्न असल्याशिवाय असं रूप आणि गुण एकत्र लाभत नाहीत, पण जिथे प्रकाश असतो तिथे सावलीही असतेच। शीलवतीला एक बहीण होती, मत्सरिका। दिसायला तीही सामान्य नव्हती, पण तिचे मन मात्र कपटाने भरलेले होते। लोक जेव्हा जेव्हा शीलवतीचे कौतुक करायचे तेव्हा तेव्हा मत्सरिकेच्या हृदयात जणू आगीच्या ज्वाळा उठायच्या। मत्सरिकेचा मनात चाललेला संघर्ष तीच का? प्रत्येक वेळी तिचेच नाव का घेतले जाते? तिच्या त्या स्वच्छ स्वभावाचा आणि रूपाचा मला वीट आला आहे। तिचे हे हसू मला कायमचे पुसून टाकायचे आहे, असा विचार करून मत्सरिकेने एक भयंकर निश्चय केला। कथानकाची वळणे। मत्सरिकेने ठरवले की शीलवतीला असा धडा शिकवायचा की जिला ती आपली ताकद समजते, म्हणजेच तिचे सत्य आणि शील, तेच तिच्या विनाशाचे कारण बनेल। तिने असा कट रचला की ज्यातून शीलवतीला जन्माची अद्दल घडेल आणि तिची ही कीर्ती धुळीला मिळेल। एका दुपारी दोन्ही बहिणी गावाबाहेरच्या एका प्राचीन महादेवाच्या मंदिरात गेल्या। गाभारा शांत होता, फक्त नंदादीपाचा मिणमिणता प्रकाश आणि धूपाचा सुगंध तिथे दरवळत होता। महादेवाच्या पिंडीसमोर दोघीही डोळे मिटून बसल्या। अचानक मत्सरिका डोळे उघडून शीलवतीला म्हणाली, शीलवती, तुझं या देवावर खूप प्रेम आहे ना? तू म्हणतेस ना की देव नेहमी सत्याची साथ देतो? मग आज या पिंडीसमोर मला एक वचन दे। शीलवती आश्चर्याने म्हणाली, कसले वचन? आणि यावेळी कशासाठी? मत्सरिकेच्या डोळ्यांत कपटी चमक होती। ती म्हणाली, तुझ्या श्रद्धेची हीच तर कसोटी आहे। तू वचन द्यायचे की आज या क्षणी या गाभाऱ्यात जो पहिला व्यक्ती येईल आणि महादेवाची ही घंटी वाजवेल त्याच्याशी तू लग्न करशील। मग तो कुणीही असो, गरीब, श्रीमंत, सुंदर की विद्रूप। अट एकच, तू मागे वळून पाहायचे नाही, फक्त घंटीचा नाद ऐकायचा आणि त्या व्यक्तीला आपला पती मानायचे। जर तुझा देव खरा असेल तर तो तुला योग्य जोडीदारच देईल। आहे हिम्मत? शीलवती आधी तर हादरली। हे वचन म्हणजे तिचे संपूर्ण आयुष्य पणाला लावण्यासारखे होते। तिने नकार दिला, पण मत्सरिकेने तिला भावनिक जाळ्यात ओढले। काय झाले? घाबरलीस? तुझ्या देवावरचा विश्वास एवढाच कच्चा आहे का? असे म्हणून तिने शीलवतीला डिवचले। देवाची भीती आणि बहिणीचे गोड बोलणे यांच्या कात्रीत शीलवती सापडली। शेवटी आपल्या सत्यावर आणि महादेवावर विश्वास ठेवून थरथरत्या आवाजात शीलवतीने पिंडीवर हात ठेवून वचन दिले, ठीक आहे, जो पहिली घंटी वाजवेल त्याच्याशी मी माझं आयुष्य जोडेन। मी मागे वळून पाहणार नाही। शीलवतीच्या मनातील तो अढळ विश्वास आणि त्या क्षणाची स्तब्धता खालील प्रमाणे मांडता येईल। महादेवाच्या पिंडीसमोर बसलेल्या शीलवतीने मनोमन शंकराला साद घातली। ती मनाशी म्हणाली, हे महादेवा, आता जे काही होईल ते तुझ्याच इच्छेने होईल। माझा फक्त तुझ्यावर विश्वास आहे। या घंटीचा नाद झाला की मी थेट हातातला हार उचलणार आणि मागे न पाहता त्या व्यक्तीच्या गळ्यात घालणार। तूच करता आणि तूच करविता आहेस, त्यामुळे जो प्रसंग येईल तो भोगायला मी आनंदाने तयार आहे। असा निश्चय करून तिने आपले सर्व लक्ष त्या पितळी घंटीकडे केंद्रित केले। तिचे कान फक्त त्या एका आवाजाची प्रतीक्षा करू लागले। वेळ सरकत होती। दुपारची वेळ असल्याने मंदिरात शांतता पसरली होती। लोक राबता नसल्यामुळे बराच वेळ झाला तरी घंटी वाजली नाही। शीलवती तशाच अवस्थेत डोळे मिटून कानात प्राण आणून त्या नादाची वाट पाहत राहिली। बाहेर उन्हाचा कडाका होता आणि गाभाऱ्यात फक्त शीलवतीच्या श्रद्धेची आणि संयमाची परीक्षा सुरू होती। मंद्रूपचे माऊली, त्या दुपारच्या शांततेत आता पुढे काय घडते? बराच वेळ घंटी वाजली नाही, मग कुणी प्रवेश केला का? सांगा। कथेची मांडणी, शीलवतीची वचनपूर्ती आणि नियतीचा खेळ। दुपारची ती निवांत शांतता। गाभाऱ्यात फक्त शीलवतीच्या श्वासाचा आणि तिच्या हृदयाच्या धडधडीचा आवाज येत होता। अचानक त्या शांततेचा भंग झाला। टन टन गाभाऱ्यात घंटीचा नाद घुमला। शीलवतीचे काळीज एक क्षण थांबले।
ठरल्याप्रमाणे तिने क्षणभरही विचार केला नाही किंवा मागे वळून पाहिले नाही. महादेवावर विश्वास ठेवून तिने समोर असलेला हार उचलला. तिकडे तिची बहीण मत्सरिका मात्र गाभाऱ्याच्या दाराकडे वाकून पाहत होती. घंटी वाजवणाऱ्या व्यक्तीला पाहताच तिच्या चेहऱ्यावर एक क्रूर पिसाळलेले हसू उमटले. ती मोठ्यांदा हसली आणि टोमणा मारत शिलवतीला म्हणाली, "बघ शिलवती, बघ तुझा देव कसा पावला तुला. किती देखणा नवरा मिळालाय तुला. याच्यासारखा रूपवान पुरुष संपूर्ण जगात दुसरा नसेल. जा, घाल हार त्याच्या गळ्यात." मत्सरिकेचा तो कुत्सित आवाज आणि हसणे ऐकून शिलवतीला कळून चुकले की हे सर्व खोटे आहे. ही स्तुती नसून तिची थट्टा चालली आहे. पण ती एक वचनी होती. दिलेले वचन मोडीत काढणे तिच्या रक्तात नव्हते. तिने डोळे उघडले, हातातला हार घट्ट पकडला आणि महादेवाचे नाव घेऊन ती हळूहळू मागे वळली. पण मागे वळून बघितलं तर काय, गाभाऱ्याच्या दारात उभी असलेली ती आकृती पाहून शिलवतीच्या हातातील हार गळून पडता पडता राहिला. तिच्या डोळ्यांसमोर अंधारी आली. शिलवतीचा खडतर प्रवास राजवाड्याकडून झोपडीकडे. घंटीचा नाद ऐकून शिलवतीने जेव्हा मागे वळून पाहिले तेव्हा तिचे संपूर्ण जगच हादरून गेले. समोर उभा होता एक कुष्ठरोगी. व्याधीमुळे त्याच्या हातापायाची बोटं झडली होती, डोक्यावरचे केस विरळ झाले होते आणि हातातल्या एका काठीचा आधार घेऊन तो कसाबसा उभा होता. शिलवतीच्या मनात विचारांचे वादळ उठले. एक क्षण तिने त्या विद्रूप आकृतीकडे पाहिले आणि दुसऱ्या क्षणी महादेवाच्या पिंडीकडे. तिची बहीण मत्सरिका मात्र जोरात हसून म्हणाली, "काय झाले शिलवती, बघ तुझा देखणा पती समोर उभा आहे. उशीर नको करू, पटकन हार घाल त्यांच्या गळ्यात." शिलवतीचे हात थरथर कापत होते, डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहत होत्या. पण तिने दिलेला शब्द आणि महादेवावरचा विश्वास डगमगू दिला नाही. जड पावलांनी ती पुढे झाली आणि तिने तो माळलेला हार त्या कुष्ठरोगी माणसाच्या गळ्यात घातला. त्याच्या चरणांवर मस्तक टेकवून ती म्हणाली, "आजपासून तुम्हीच माझे पती आणि परमेश्वर आहात." तो माणूस भांबावून गेला. त्याला काहीच समजेना की हे काय घडत आहे. तेव्हा मत्सरिकेने मोठ्या आनंदाने सर्व कपटी डाव त्याला सांगितला. आपली मुलगी एका कुष्ठरोग्याशी विवाहबद्ध झाली आहे हे जेव्हा शिलवतीच्या आई वडिलांना कळाले तेव्हा त्यांनी संतापाच्या भरात तिला घराबाहेर काढले. ज्या शिलवतीने राजवैभवात दिवस काढले होते ती आता त्या माणसाच्या मागे चालू लागली. त्याचे घर कुठे असणार? गावाच्या वेशीबाहेर जिथे कोणी फिरकत नाही अशा दाट जंगलातली एक मोडकी तोडकी झोपडी, ज्याला गावात येण्याची बंदी होती आणि घरात कुणी थारा देत नव्हते. अशा त्या रोगट पतीची सेवा करण्यासाठी शिलवतीने संसाराचा त्याग करून जंगलाची वाट धरली. जंगलातील त्या पडक्या झोपडीत शिलवतीचा संसार सुरू झाला. तो माणूस ज्याला आतापर्यंत लोक कुत्र्यासारखे हुसकावून लावत होते, ज्याच्यावर दगड मारत होते, त्याला आता शिलवतीच्या रूपाने एक आधार मिळाला होता. शिलवतीने घराबाहेर पडून लोकांच्या शेतात राबून कष्ट करायला सुरुवात केली. लोकांच्या नजरा वाईट होत्या, समाज कुत्सित बोलत होता, पण शिलवतीने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. तिचे आपल्या पतीवर, जो तिने देवासमोर मानला होता, त्यावर अढळ प्रेम आणि निष्ठा होती. ती आपल्या पतीला म्हणायची, "तुम्ही फक्त घरात बसून राहा, मी बाहेरून कष्ट करून कष्टार्जित धन आणि अन्न आणेन. मी तुम्हाला कधीच काही कमी पडू देणार नाही." सुरुवातीला त्या माणसाला आपल्या भाग्यावर विश्वास बसत नव्हता. ज्याला कधी एक वेळचे अन्न मिळत नव्हते त्याला आता बसून आयते जेवण मिळत होते. वृत्तीचा बदल. पण म्हणतात ना, माणसाला बसून खायची सवय लागली की त्याचे डोके विकृत होऊ लागते. तो माणूस आता शिलवतीच्या कष्टांची जाणीव विसरला. तो आता तिला केवळ आपली दासी समजू लागला. "आज मला चपातीच खायची आहे, आज मला हेच पक्वान्न हवे आहे," अशा त्याच्या मागण्या रोज वाढत गेल्या. शिलवती जेव्हा सांगायची की "मी इतके कुठून आणणार," तेव्हा तो पतिव्रतेच्या कर्तव्याचं अस्त्र उचलायचा. तो तिला म्हणायचा, "तू तर महापतिव्रता आहेस ना? पतीची सेवा करणे हे तुझे कर्तव्य आहे. जर तू माझे ऐकले नाहीस तर कसली आली आहे तुझी पतिव्रता?" त्याला पक्के माहीत होते की ही स्त्री एकवचनी आहे, ती चुकीच्या मार्गाला कधीच जाणार नाही. याच गोष्टीचा त्याने गैरफायदा घेतला. जास्त खाऊन आणि हालचाल न केल्यामुळे तो आता जागेवरून उठण्यालाही असमर्थ झाला. पण तरीही त्याचा खाण्याचा हाव सुटत नव्हता. ज्याला कधी गावाने धिंड काढली होती तो आता 4-4 वेळा ताव मारू लागला. शिलवती बिचारी रात्रंदिवस राबायची, पण तिच्या वाट्याला केवळ पतीचा ओरडा आणि नवीन मागण्याच येत होत्या. तिला आता या गोष्टीचा कंटाळा येऊ लागला होता. मन विटले होते.
पण पतिव्रता धर्माच्या बंधनामुळे ती काहीही बोलू शकत नव्हती. तिची महानता तिच्याच अंगाशी येत होती, तरीही ती आपले कर्तव्य निमूटपणे पार पाडत राहिली. मंद्रुपचे माऊली शिलवतीच्या सहनशक्तीची ही सीमा आता गाठली गेली आहे. नियतीचा खेळ अजब असतो. ज्या कुष्ठरोगी पतीने शिलवतीच्या कष्टांची जाणीव न ठेवता तिला केवळ दासीसारखे वागवले, त्याच्यावर आता त्याचे पाप उलटले होते. अति खाण्यामुळे आणि हलता न आल्यामुळे तो आता जागेवरून उठण्यालाही पूर्णपणे असमर्थ झाला होता. त्याची अवस्था दयनीय झाली होती. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या मनातली मस्ती आणि गुर्मी मात्र तीळमात्रही कमी झाली नव्हती. तो विद्रूप देह आता आणखीनच जड झाला होता, तरीही त्याचा हट्ट आणि नवनवीन मागण्या चालूच होत्या. एके दिवशी त्याने शिलवतीला एक भलताच हट्ट धरला. अनेक दिवस झाले, मला हे गाव बघायचे आहे, तो म्हणाला. गावातले लोक मला शिवणार नाहीत हे मला ठाऊक आहे, पण तू तर महापतिव्रता आहेस ना, मग तू काहीही कर, पण मला पूर्ण गाव फिरवून आण. हा अजब हट्ट ऐकून शिलवती क्षणभर विचारमग्न झाली. त्याला चालता येत नव्हते आणि कुणी त्याला हात लावायला तयार नव्हते. शेवटी तिने आपल्या पतीची ही इच्छा पूर्ण करण्याचा निश्चय केला. तिने जंगलातून बांबू आणले आणि रात्रंदिवस राबून एक भले मोठी मजबूत टोपली तयार केली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने त्या अवाढव्य टोपलीत आपल्या पतीला अत्यंत काळजीपूर्वक बसवले. थरथरत्या हातांनी पण मनाच्या ठाम निष्ठेने तिने ती जड टोपली आपल्या डोक्यावर उचलली. राजवैभवात दिवस घालवलेली ती सुकुमार शिलवती आज आपल्या विद्रूप कुष्ठरोगी पतीला टोपलीत घेऊन गावाच्या दिशेने निघाली. गावात शिरताच लोक थक्क होऊन पाहत राहिले. ज्याच्यावरून लोकांनी दगड मारले होते, ज्याला अस्पृश्य मानले होते, त्याला आज एक स्त्री आपल्या डोक्यावर घेऊन गाव दाखवत होती. शिलवतीच्या या निष्ठेपुढे, तिच्या या त्यागापुढे लोक नतमस्तक झाले, तर काहींच्या डोळ्यांतून पाणी आले. त्या कुष्ठरोग्याची गुर्मी अजूनही त्याच्या चेहऱ्यावर दिसत होती, पण जगासाठी तो केवळ एक टोपलीतला भार होता, जो शिलवतीच्या महानतेमुळे आज गावाची हवा खात होता. निष्ठेची यापेक्षा कठीण परीक्षा दुसरी कोणती असू शकते? मंद्रुपचे माऊली या गावयात्रेनंतर गावातल्या लोकांची प्रतिक्रिया कशी बदलते? शिलवतीच्या सत्वाची अखेरची कसोटी, अंधाऱ्या गल्लीतील ओझे. शिलवतीच्या आयुष्यात आता एक भयाण साखळी सुरू झाली होती. तो कुष्ठरोगी पती आता पूर्णपणे उमजला होता की शिलवती तिच्या एकवचनी शब्दाला आणि पतिव्रता धर्माला कधीच तडा जाऊ देणार नाही. याच गोष्टीचा त्याने शस्त्र म्हणून वापर सुरू केला. त्याला स्वतःच्या विद्रूपतेची किंवा आजाराची कसलीच लाज वाटत नव्हती. उलट त्याला शिलवतीला राबवण्यात आणि तिला त्रास देण्यात एक विकृत आनंद मिळू लागला होता. प्रत्येक गोष्टीत तो तिला टोमणे मारायचा. काय ग, तू तर महान पतिव्रता आहेस ना, मग पतीची एक साधी इच्छा तू पूर्ण करू शकत नाहीस का? जर तू माझे ऐकले नाहीस तर तुझे हे व्रत, तुझी ही भक्ती सगळी खोटी ठरेल. हे शब्द शिलवतीच्या काळजाला चरे पाडत होते, पण ती निमूटपणे तो अपमान सहन करत होती. एके दिवशी नेहमीप्रमाणे शिलवतीने त्याला टोपलीत बसवले आणि ती जड टोपली आपल्या डोक्यावर उचलून ती गावाची वारी घडवत होती. फिरता फिरता त्या कुष्ठरोग्याची नजर एका अरुंद आणि काळोख्या बोळाकडे, एका विशिष्ट गल्लीकडे गेली. तिथले वातावरण, तिथे उभ्या असलेल्या स्त्रिया आणि तो परिसर पाहूनच शिलवतीला कळून चुकले की हे ठिकाण चांगले नाही. अचानक तो पती ओरडला, थांब, मला त्या गल्लीत घेऊन चल, मला तिथली वस्ती बघायची आहे. शिलवती हादरली. ती कातर स्वरात म्हणाली, महाराज, ती गल्ली वेश्यांची आहे. तिथे नीतिमत्ता नाही, तिथे घाण आहे. मी तिथे पाऊलही टाकू शकत नाही. कृपा करून दुसरा हट्ट धरा, मी तुम्हाला दुसरीकडे कुठेही घेऊन जाईन. पण तो माणूस आता हट्टाला पेटला होता. त्याच्यातला अहंकार आणि वासना जागृत झाली होती. तो तिथेच टोपलीत बसून शिलवतीला हिणवू लागला, ये शिलवती, तू कसली पतिव्रता? पत्नीचे कर्तव्य असते पतीची प्रत्येक इच्छा पूर्ण करणे. माझी इच्छा आहे की तू मला तिथे घेऊन जावेस. जर तू नकार दिलास तर जगाला ओरडून सांगेन की शिलवतीचे चारित्र्य खोटे आहे. तू फक्त नाव कमावण्यासाठी हे नाटक करतेस. शिलवतीच्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तिला तो रस्ता माहीत होता जो नरकाकडे जात होता, पण तिच्यासमोर वचन नावाचा पर्वत उभा होता. समाजाच्या नजरेत आणि देवाच्या साक्षीनं तिने जे व्रत स्वीकारलं होतं त्या व्रतानेच आज तिला असहाय्य केलं होतं. शेवटी जड अंतःकरणाने आणि थरथरत्या पावलांनी तिने आपले पाय त्या वेश्यावस्तीच्या गल्लीकडे वळवले. डोक्यावर पतीचे ओझे आणि मनात दुःखाचा डोंगर घेऊन ती त्या अंधाऱ्या गल्लीत शिरली. तिच्या पावलांना जणू मरण यातना होत होत्या, पण तिची निष्ठा तिला ओढत नेली.
मंद्रुपचे माऊली शीलवती त्या गल्लीत तर गेली, पण तिथे गेल्यावर तिच्या पतीचे वर्तन कसे होते आणि या महान अपमानानंतर शीलवतीच्या नशिबात पुढे काय वाढून ठेवले होते? सत्वाची अग्निपरीक्षा, पतिव्रता आणि अधम वासना. त्या अंधाऱ्या गल्लीत शिरताच त्या कुष्ठरोगी पतीच्या विद्रूप चेहऱ्यावर एक विकृत हसू उमटले. ज्याला नीट चालताही येत नव्हते तो टोपलीत बसून तिथे उभ्या असलेल्या स्त्रियांकडे अतिशय अश्लील नजरेने पाहत होता. फिरता फिरता एका ठिकाणी त्याला एक अत्यंत लावण्यवती वेश्या दिसली. तिचे रूप पाहताच त्याच्या मनातली वासना अनावर झाली. घरी परतल्यापासून त्याचे लक्ष कशातच लागेना. तो गप्प झाला. जेवण पाणी सर्व सुटले. शीलवतीने काळजीत पडत विचारले, स्वामी, सकाळी तर आपण ठीक होतात, मग आता असे काय झाले? प्रकृती ठीक नाही का? तेव्हा त्याने आपला भयानक हट्ट शीलवती समोर मांडला. तो ओरडून म्हणाला, मला तीच वेश्या हवी आहे. जोपर्यंत ती मला मिळत नाही तोपर्यंत मी अन्नाचा कणही शिवणार नाही आणि पाण्याचा थेंबही पिणार नाही. मी असाच प्राण सोडेन, पण त्या वेश्येला मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. हे ऐकताच शीलवतीच्या काळजाचे जणू पाणी झाले. तिच्या अंगावर काटा आला. ती थरथरत्या आवाजात म्हणाली, महाराज, हे आपण काय मागत आहात? देवाने माझी किती परीक्षा घ्यावी. मी रात्रंदिवस कष्ट केले, अपमान सोसला, तुम्हाला डोक्यावर घेऊन गाव फिरवले, पण आता हा अधर्म मी कसा करू? मी थकली आहे आता. पण तो अधमपती आपल्या हट्टावर ठाम होता. 2 दिवस उलटले. त्याने अन्नाचा त्याग केला. आपल्या पतीचा जीव जात आहे हे पाहून शीलवतीचे अंतःकरण तुटले. ती हतबल झाली. तिने विचार केला, जर हा माणूस सुदृढ असता तर मी कदाचित त्याला समजावू शकले असते, पण या व्याधीने जडलेल्या शरीराला ती वेश्या स्पर्श तरी कशी करेल? ती तयार कशी होईल? तिने पतीला विचारले, स्वामी, तुमच्या अंगाला स्पर्श करायला लोक घाबरतात, मग ती वेश्या तुमच्याजवळ कशी येईल? तो रागाने ओरडला, ते मला काही माहीत नाही. तू महान पतिव्रता आहेस ना, मग तू काहीही कर. तिला पटव, तिला धन दे किंवा तिचे पाय धर, पण मला ती पाहिजे म्हणजे पाहिजे. शीलवती सुन्न झाली. देवाच्या न्यायबुद्धीवरचा तिचा विश्वास जणू डळमळीत होऊ लागला. आपल्या पतीचा जीव वाचवण्यासाठी स्वतःच्या चारित्र्यावर निखारा ठेवून तिला आता त्या वेश्येच्या दारात जावे लागणार होते. नियतीचा हा खेळ किती भयानक होता. शीलवतीने एक भयानक पण निष्ठेचा निर्णय घेतला. पतीचा जीव वाचवणे हेच आता तिचे परम कर्तव्य होते. पण एका वेश्येला आपल्या कुष्ठरोगी पतीकडे कसे न्यायचे? तिने नम्रतेचा आणि सेवेचा मार्ग निवडला. दुसऱ्या दिवशी पहाटे जेव्हा संपूर्ण गावगाड झोपेत होते तेव्हा शीलवती गुपचूप त्या वेश्येच्या गल्लीत पोहोचली. तिने त्या वेश्येच्या घरापुढचा परिसर झाडून स्वच्छ केला, सडा टाकला आणि तिथे एक अतिशय सुंदर सुबक रांगोळी काढली. कोणालाही थांगपत्ता लागू न देता ती तिथून निघून गेली. जेव्हा ती वेश्या सकाळी उठून दरवाजा उघडायची तेव्हा तिला समोरचे दृश्य पाहून आश्चर्य वाटायचे. असे कोण पुण्यवान माणूस आहे जो माझ्यासारख्या वेश्येच्या दारात पहाटे येऊन इतकी सुंदर सेवा करून जातो? हा प्रश्न तिला रोज सतावू लागला. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, तर हा शीलवतीचा नित्यक्रम झाला. अनेक दिवस हे असेच चालू राहिले. वेश्येच्या मनात त्या अज्ञात व्यक्तीबद्दल कुतूहल आणि आदर निर्माण झाला. शेवटी त्या वेश्येने ठरवले की आज या सेवा करणाऱ्या व्यक्तीला मी रंगेहात पकडणारच. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी पहाटे ती वेश्या झोपलीच नाही. ती दरवाजाच्या मागे दबा धरून बसली होती. अंधार विरळ होऊ लागला होता आणि तेवढ्यात शीलवती तिथे आली. तिने नेहमीप्रमाणे झाडू हातात घेतला आणि ती अंगण झाडू लागली. तिचे पाऊल वाजताच वेश्येने चपळाईने दरवाजा उघडला आणि शीलवतीचा हात पकडला. थांब, कोण आहेस तू? आणि माझ्यासारख्या अधम स्त्रीच्या दारात तू ही देवतुल्य सेवा का करते आहेस? वेश्येने विचारले. प्रकाश अंधुक होता, पण शीलवतीच्या चेहऱ्यावरचे तेज आणि डोळ्यांतील अश्रू पाहून ती वेश्या थक्क झाली. तिला कळून चुकले की ही कोणी साधी स्त्री नाही, तर ही एखादी थोर साध्वी किंवा कुलीन घराण्यातील स्त्री आहे. शीलवतीने खाली मान घातली. तिचे शरीर थरथरत होते. एका महापतिव्रतेची गाठ आता एका वेश्येशी पडली होती. मंद्रुपचे माऊली, आता पुढे काय होते? जेव्हा ती वेश्या शीलवतीची ओळख विचारेल आणि शीलवती तिला आपल्या कुष्ठरोगी पतीची मागणी सांगेल तेव्हा त्या वेश्येची प्रतिक्रिया काय असेल? सत्वाचा विजय, वेश्येचा होकार आणि अमावस्येची प्रतीक्षा. वेश्येने जेव्हा शीलवतीला रंगेहात पकडले आणि तिची चौकशी केली तेव्हा शीलवतीने अत्यंत विषण्ण मनाने आपली सर्व व्यथा सांगितली.
तिने आपल्या पतीचा हट्ट, त्याचा आजार आणि त्याचा जीव वाचवण्यासाठी केलेली ही गुप्त सेवा सर्व काही प्रांजळपणे कबूल केले. हे ऐकून ती वेश्या क्षणभर सुन्न झाली. तिला आपल्या व्यवसायाचा आणि शिलवतीच्या महानतेचा एकाच वेळी विचार आला. ती म्हणाली, अगं शिलवती, तू तुझ्या त्या नालायक पतीसाठी एवढं धाडस केलंस? मी तर वेश्या आहे, मला कुणीही चालतं. माझं काम फक्त पैसे घेण्याचं आहे. तू सरळ पैसे देऊन मला बोलावलं असतं तरी मी आले असते. मग ही रोज पहाटेची सेवा कशासाठी? शिलवती डोळ्यांत अश्रू आणून म्हणाली, गौतमी वेश्या, माझे पती साधे नाहीत. ते कुष्ठरोगी आहेत, व्याधीने जर्जर झाले आहेत. लोक त्यांना पाहताच तोंड फिरवतात. मग तू त्यांचा स्वीकार कसा करशील? त्यांच्या शरीराला शिवणे तर लांबच राहिले. म्हणूनच मी तुझे मन जिंकण्यासाठी तुझी सेवा केली. शिलवतीची ही निष्ठा पाहून त्या वेश्येचे हृदय विरघळले. तिला त्या माऊलीबद्दल आदर वाटला. ती नम्रपणे म्हणाली, शिलवती, तुझ्यासारख्या महान पतिव्रतेने ज्याचा पती म्हणून स्वीकार केला आहे, तो कुणीही असो, मला आता तो मान्य आहे. तू त्याला माझ्याकडे घेऊन ये. येणाऱ्या अमावस्येला मी तुझ्या शब्दासाठी आणि तुझ्या पतीच्या इच्छेसाठी काहीही करायला तयार आहे. मी त्यांचं स्वागत करेन. शिलवतीला हायसे वाटले. तिने घरी येऊन आपल्या पतीला ही आनंदाची बातमी सांगितली. तो कुष्ठरोगी, जो व्याधीमुळे अंथरुणाला खिळला होता, तो आनंदाने वेडा झाला. त्याच्या चेहऱ्यावरची विकृत खुशी ओसंडून वाहू लागली. तो शिलवतीला म्हणाला, वाह, तूच खरी पतिव्रता आहेस. माझ्या सुखासाठी तू हे अशक्य काम शक्य केलंस. आता तो माणूस अमावस्येची वाट पाहू लागला. ज्या काळोख्या रात्रीला लोक घाबरतात, ती रात्र त्या कुष्ठरोग्यासाठी आयुष्यातील सर्वात सुंदर रात्र ठरणार होती. अमावस्या कधी येते आणि मी त्या सुंदरीला कधी भेटतो या विचारात तो दिवस मोजू लागला. पण त्याला हे माहीत नव्हते की याच अमावस्येच्या रात्री नियती काहीतरी वेगळाच खेळ मांडणार होती. मंद्रुपचे माऊली, आता अमावस्येची ती रात्र येते. शिलवती त्याला पुन्हा त्या टोपलीत बसवून वेश्येच्या दारात नेणार का? आणि पुढे काय घडते? तर तो दिवस उजाडला ज्याची तो कुष्ठरोगी नवरा चातकासारखी वाट पाहत होता. सकाळपासून त्याच्या मनात केवळ त्या वेश्येचे विचार चालले होते. जशी जशी संध्याकाळ होत गेली तशी त्याची अस्वस्थता वाढली. रात्रीचे 11 वाजले. संपूर्ण गाव आणि जंगल निद्रेच्या अधीन झाले होते. शिलवतीने जड अंतःकरणाने आपल्या पतीला अंघोळ घातली. त्याच्या व्याधीग्रस्त शरीराची दुर्गंधी जावी म्हणून सुगंधी अत्तर लावले, नवे वस्त्र नेसवले. तिला स्वतःचीच लाज वाटत होती. पण शब्दाची पक्की असलेल्या शिलवतीने त्याला टोपलीत बसवले आणि ती जड टोपली आपल्या डोक्यावर घेतली. त्या अमावास्येच्या रात्री शिलवतीने आपल्या पतीला डोक्यावर घेतले होते. वाटेत त्याला खाली उतरवले आणि पुन्हा टोपलीत घेतले. या गडबडीत, त्या काळोखात पतीच्या शरीराला झालेली इजा किंवा त्या विषारी वाटेचा परिणाम हळूहळू शरीरावर होऊ लागला होता. शिलवतीला वाटले की ती पतीची इच्छा पूर्ण करत आहे, पण नियतीला काही वेगळेच मान्य होते. वेश्येच्या दारात निष्ठेचा भार आणि वेश्येचा विस्मय. अमावास्येची ती काळोखी रात्र संपत आली होती. गौतमी वेश्या आपल्या सजवलेल्या घराच्या वरांड्यात अस्वस्थपणे फेऱ्या मारत होती. तिने शिलवतीला शब्द दिला होता, पण एक अनामिक भीती तिच्या मनात घर करून बसली होती. ती वारंवार रस्त्याकडे पाहत होती. अखेर अंधुक पहाटेच्या प्रकाशात लांबून तिला एक आकृती येताना दिसली. ते शिलवतीचे थकलेले शरीर होते आणि तिच्या डोक्यावर ती अवाढव्य टोपली. टोपलीत काहीतरी भार असल्यामुळे शिलवतीची पावले जड झाली होती. गौतमीने एक लांब श्वास घेतला. ती व्यक्ती जवळ येत गेली तसतसा गौतमीचा श्वास रोखला गेला. अमावास्येच्या त्या काळोखात शिलवती वेश्येच्या घरासमोर येऊन उभी राहिली. टोपली अजूनही तिच्या डोक्यावरच होती. समोरून वेश्येला अंधुक प्रकाशात शिलवती आणि तिच्या डोक्यावरचे ते ओझे दिसू लागले. जसजशी शिलवती जवळ आली तसतसे टोपलीतल्या त्या कुष्ठरोगी माणसाचे भयानक स्वरूप गौतमीच्या वेश्येच्या नजरेस पडले. ते विद्रूप रूप पाहून गौतमी हादरून गेली. तिचे डोळे विस्फारले, तोंड आ वासले. शिलवती घरापुढे आली तेव्हा त्या टोपलीतल्या माणसाकडे पाहून वेश्या हादरून गेली. तिचे डोळे मोठे झाले आणि तोंड आ वासले गेले. वेश्येची ही अवस्था पाहून शिलवती घाबरली. तिला वाटले की आता हा असा अवतार पाहून वेश्या हात लावणार नाही. शिलवती वेश्येच्या पाया पडू लागली आणि कळवळून म्हणाली, तू आता नाही म्हणू नकोस, नाहीतर माझा पती मरून जाईल. तू तुझ्या शब्दाला जाग. पण वेश्येचे लक्ष शिलवतीच्या बोलण्याकडे नव्हतेच. ती एकटक
त्या टोपलीतल्या माणसाकडे बघत राहिली होती. गौतमी वेश्या पूर्णपणे देहभान हरवून डोळे विस्फारून केवळ त्या टोपलीतल्या माणसाकडे एकटक पाहत होती. तिच्या चेहऱ्यावरचे ते भाव पाहून शिलवतीच्या मनातील भीती अधिकच वाढली. तिला वाटले की वेश्या आता नकार देणार. तिने गौतमीला हाताने हलवून सावध केले आणि विचारले, गौतमी, काय झाले? तू अशी गप्प का झालीस? गौतमीच्या तोंडून कसेबसे शब्द बाहेर पडले, हे काय आहे? शिलवती कातर स्वरात म्हणाली, हे माझे पती आहेत. त्यावर गौतमी पुन्हा म्हणाली, अगं खरं सांग, हे कोण आहेत? शिलवतीने पुन्हा खात्री दिली की हेच तिचे पती आहेत. गौतमीने पुढे होऊन टोपलीला हात लावला आणि दोघींनी मिळून ती टोपली शिलवतीच्या डोक्यावरून खाली उतरवून जमिनीवर ठेवली. टोपली जमिनीवर ठेवल्यानंतर दोघींनीही जेव्हा आत पाहिले तेव्हा त्या आश्चर्याने थक्क झाल्या. टोपलीत तो व्याधीने जर्जर झालेला कुष्ठरोगी नव्हता. तिथे तर एखादा राजबिंडा राजकुमार शोभावा असा अत्यंत देखणा आणि तेजस्वी माणूस बसला होता. त्याचे रूप पाहून दोघींचेही डोळे दिपले. तो विद्रूप देह कुठल्या कुठे नाहीसा झाला होता आणि त्याचे रूपांतर एका सुंदर पुरुषात झाले होते. शिलवतीला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसेना. ती आश्चर्याने आणि गोंधळून त्या पुरुषाकडे पाहू लागली आणि विचारू लागली, तुम्ही कोण आहात आणि माझे पती कुठे आहेत? टोपलीतून बाहेर पडलेल्या त्या राजबिंड्या रूपवान पुरुषाला पाहून शिलवती आणि गौतमी वेश्या दोघीही अवाक झाल्या होत्या. तुम्ही कोण आहात आणि माझे पती कुठे आहेत? शिलवतीच्या या प्रश्नावर तो माणूस मदहास्य करत म्हणाला, अगं वेडे, मीच तुझा पती आहे. मगाशी जंगलाच्या वाटेत जेव्हा तू मला लघुशंकेसाठी टोपलीतून खाली उतरवले होतेस त्याच वेळी मी माझ्या मूळ रूपात आलो होतो. पण गडद अंधार असल्यामुळे तुला काही दिसले नाही आणि तू मला ओळखू शकली नाहीस. शिलवतीला काहीच समजत नव्हते. तिचा गोंधळ पाहून तो पुढे म्हणाला, खरं तर ही सगळी माझीच खेळी होती. जेव्हा तू महादेवाच्या मंदिरात पहिल्यांदा जेवण वाढायला आली होतीस तेव्हा तुझ्या बहिणी पहिली घंटी कोण वाजवेल यावरून तुझ्याशी भांडत होत्या. त्याने तुझ्याशी जी अट लावली होती ती मी ऐकली होती. म्हणूनच तुझी सत्व परीक्षा, तुझी सहनशीलता आणि तुझी जिद्द बघण्यासाठी मी मुद्दाम कुष्ठरोगी झालो होतो. मी कुणी साधासुधा माणूस नाही, तर मी अत्यंत श्रीमंत आणि कुलीन व्यक्ती आहे. हे सर्व केवळ तुला परखण्यासाठीचे एक नाटक होते. तो शिलवतीच्या डोळ्यांत पाहत अत्यंत आदरपूर्वक म्हणाला, अगं, तुझ्या बहिणीने तुला सोडून दिले, पण तू हार मानली नाहीस. कठीण परिस्थितीतही तू मला नाकारले नाहीस. अगदी वेश्येच्या दारात येईपर्यंत तू स्वतःचा आणि स्वतःच्या शब्दाचा सन्मान ठेवलास. तुझे हे पतिव्रता आणि सत्व बघून मी खरोखरच धन्य झालो आहे. तुझ्यासारखी गुणी आणि निष्ठावान बायको मिळणे हे माझ्यासाठी मोठे भाग्याचे काम आहे. तो माणूस जो आता पूर्णपणे सुदृढ आणि राजबिंडा झाला होता त्याने शिलवतीचा हात आपल्या हातात घेतला. त्याच्या बोलण्यातील प्रेम आणि आदर पाहून शिलवतीच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागले. ज्या अपमानाला आणि कष्टाला ती इतके दिवस सामोरी गेली होती त्याचे तिला आज योग्य फळ मिळाले होते. बाजूला उभ्या असलेल्या गौतमीच्या डोळ्यांतही पाणी आले होते. पैशाच्या जगात वावरणाऱ्या त्या वेश्येने आज खऱ्या प्रेमाचा आणि अथांग निष्ठेचा विजय पाहिला होता. एका बाजूला शिलवतीची निष्ठा आणि दुसऱ्या बाजूला तिच्या पतीचा खरा आदर. त्या काळोख्या पहाटेला आज एक सोनेरी किरण मिळाले होते. मंद्रुपचे माऊली कथेचा हा आणि एकदम थर्ड स्टेज लॉजिकला धरून मानवी भावनांना स्पर्श करणारा आणि चमत्काराला फाटा देऊन सत्वाचा विजय दाखवणारा आहे. ह्युमन ब्रेन वर्सेस AI सिरीजसाठी ही एक परिपूर्ण गोष्ट ठरली. कुमार पती जेव्हा आपले सत्यरूप प्रकट करतो तेव्हा शिलवतीच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू तिच्या कष्टाचे सार्थक झाल्याची साक्ष देत होते. या प्रसंगी केवळ शिलवती आणि तो राजकुमारच नव्हते, तर शिलवतीचे आईबाप, तिच्या गर्विष्ठ बहिणी आणि ती वेश्या गौतमी हे सर्वजण तिथे उपस्थित होते. जेव्हा शिलवतीच्या बहिणींनी आपल्या बहिणीच्या पतीचे ते राजबिंडे आणि श्रीमंत रूप पाहिले तेव्हा त्यांच्या माना अपमानाने खाली झुकल्या. ज्या बहिणींनी शिलवतीला केवळ स्वार्थासाठी आणि घंटी वाजवण्यासाठी कुष्ठरोग्याशी लग्न करायला लावले होते त्यांना आज आपल्या कर्माची फळ मिळाली होती. त्यांच्या चेहऱ्यावरचा गर्व उतरला होता. कथेचा अर्क आणि मांडणी. या कथेचा मूळ गाभा चमत्कारांत नसून कर्म आणि कर्तव्य यात आहे. शिलवतीने कधीही फळाची अपेक्षा केली नाही. भगवान श्रीकृष्णाने गीतेत सांगितल्याप्रमाणे ती केवळ आपले कर्म करत राहिली. पतीची सेवा करणे, शब्दाला जागी राहणे आणि अपमान सोसूनही आपल्या मार्गावरून न डगमगणे हीच तिची खरी ताकद होती. आजच्या काळातही आपण कोणतेही काम करताना जर ते प्रामाणिकपणे आणि निष्ठेने केले तर त्याचे फळ नक्कीच मिळते. देवाच्या घरी उशीर असू शकतो पण अंधेर नाही.
शीलवतीने दाखवून दिले की परिस्थिती कितीही बिकट असली तरी जर तुमचे चारित्र्य शुद्ध असेल तर जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला हरवू शकत नाही. मंद्रुपचे माऊली यांचा संदेश. आयुष्यात कधीही असे वाईट काम करू नका ज्यामुळे उद्या समाजात मान खाली घालावी लागेल. आपले जे नित्य कर्म आहे ते प्रामाणिकपणे पार पाडा. जेव्हा माणूस फळाची आशा सोडून केवळ कर्तव्यावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा नियतीलाही त्याच्यासमोर झुकावे लागते. शीलवतीचा त्याग हा केवळ एका पतीसाठी नव्हता तर तो तिच्या स्वतःच्या तत्वासाठी होता. अखेर शीलवतीच्या आईवडिलांनी आपल्या मुलीच्या धैर्याचे कौतुक केले. वेश्येने शीलवतीच्या पाया पडून तिची क्षमा मागितली आणि बहिणींनी आपल्या चुकीची कबुली दिली. शीलवतीचा तो राजबिंडा पती तिला सन्मानाने आपल्या घरी घेऊन गेला. कष्टाचा मार्ग खडतर होता पण त्याचा शेवट अत्यंत गोड झाला. मूळ पौराणिक कथेमध्ये शीलवतीच्या तपाचे तेज इतके प्रचंड होते की जेव्हा तिच्या पतीला शाप मिळाला तेव्हा तिने सूर्यालाच उगवू न देण्याची प्रतिज्ञा केली होती. जगाचा नियम बदलण्याची शक्ती तिच्या चारित्र्यात होती. प्रत्यक्ष देवांना खाली उतरावे लागले आणि तिच्या पतीला पुनर्जीवन व आरोग्य देऊन तिचे सत्व सिद्ध करावे लागले. पण आपल्या मंद्रुपचे माऊली चॅनलच्या तर्कानुसार या कथेचा मूळ अर्थ एसेन्स असा आहे. कर्माची गती. शीलवतीचा पती गंधर्व असताना त्याच्या अहंकाराचे फळ म्हणून त्याला कुष्ठरोग झाला. यातून सिद्ध होते की माणूस कितीही मोठा असो त्याच्या वाईट कर्माचे फळ त्याला भोगावेच लागते. त्यागाचे फळ. शीलवतीने पतीच्या विद्रुपतेकडे न पाहता केवळ आपले कर्तव्य पाहिले. तिने फळाची अपेक्षा न करता कर्म केले म्हणूनच तिला शेवटी सुखी संसाराचे फळ मिळाले. वेश्येचे परिवर्तन. ज्या वेश्येने एका कुष्ठरोग्याला स्वीकारण्याची तयारी दर्शवली तो तिचा एक मोठा त्याग होता. त्या कर्माचे फळ म्हणून राजकुमारने तिला शीलवतीची दासी म्हणून सन्मानाने आपल्या वाड्यात स्थान दिले. तिचे आयुष्यही त्या एका चांगल्या निर्णयामुळे सुधारले. कथेचा अंतिम निष्कर्ष. माणूस कितीही वाईट असला किंवा परिस्थिती कितीही विपरीत असली तरी जर आपण आपल्या सत्कर्मावर ठाम राहिलो तर नियतीलाही झुकावे लागते. शीलवतीच्या कथेवरून हेच सिद्ध होते की फळाची चिंता न करता केलेले प्रामाणिक काम कधीही वाया जात नाही. देवाच्या घरी उशीर आहे पण अंधेर नाही. रामकृष्ण हरी.